भाजपा पाठोपाठ शिवसेनेनेही लोकसभेसाठीच्या आपल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली। यात 21 जणांचा समावेश आहे। सुभाष देसाई यांनी ही यादी जाहीर केली असून यात शिर्डीच्या जागेचाही समावेश आहे। शिर्डी लोकसभेसाठी सेनेकडून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केलाय। तर यावेळी बोलताना लोखंडे यांनी आपल्याला ही निवडणूक सोपी असून निळवंडे प्रश्न मार्गी लावण्यात आपल्याला यश आले। तसेच यंदाच्या निवडणुकीत विखे पाटील परिवार आपल्याला मदत करणार आहे। त्याचबरोबर जनता आपल्या सोबत असल्याचेही लोखंडे यांनी स्पष्ट केलंय। या ठिकाणी आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी गेल्या शिर्डीमध्ये बैठकीमध्येच शिवसेनेचा उमेदवार म्हणून घोषित केलं। नंतर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी बैठकी झाल्या। बैठकीमध्ये सांगितलं गेलं आज ऑफिशियली शिवसेनेच्या वतीने उमेदवार म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून आज घोषित करण्यात आलं। ह्या मतदारसंघामध्ये अनेक निवडणुका लढवल्या। हे वन टाईम नाही, सर्वांना घेऊन जाणार आणि सर्वाबरोबर काम करण्याची वर्ष। त्यावेळेस सरकार असताना देखील त्याचा पराजय झाला विरोधी म्हणजे काँग्रेसचा। आता व्यक्तिगत करून उपयोग नाही त्याच्यामध्ये। आपण काम करत असताना मी माझ्या 5 वर्षाच्या काळखंडामध्ये आम्ही जे 5 कामं केले हे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांचे कामं करत असताना खासदार निधीत हा आंधळा माणूस जरी खासदार झाला तरी त्याला ते काम करावं लागतं। सभामंडप आहे, शाळा खोल्या आहे, हायमॅक्स आहे, हे आम्ही काम करतच असतो। पण नाविन्यपूर्ण ह्या खासदार निधीमधून आपण काम केले असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळेला आपण 3 कोटी रुपये त्या ठिकाणी आपण मदत करण्याची भूमिका ठेवली आणि प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेला डिजिटल आणि कम्प्युटरच्या मार्फत ते जॉईन झालं पाहिजे ही भूमिका आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आपण हे काम करत असताना सर्वसाधारणाला न्याय मिळेल आणि ह्या मतदारसंघामध्ये शेतकरी या ठिकाणी सुखी झाला पाहिजे। ग्रेडिंग पॅकिंगच्या रूपाने शेतकरी सेंद्रिय शेतीच्या मार्फत, कृषी सेवाच्या मार्फत आणि इंटरनॅशनल मार्केटला जॉईन केलं तर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडण्याची भूमिका खासदार म्हणून माझी राहणार। आपल्या पक्षातील वाकचौरे सध्या भाजपाकडून विश्वस्त आहेत, युती झालेली आहे। त्यांनी जर अपक्ष म्हणून जर उमेदवारी करण्याचं ठरवलं तर पक्ष म्हणून काय कारवाई व्हायची? ह्या ठिकाणी मी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी करतो आणि भाजप सेनेची युती झालेली आहे। आता ते भाजपचे उमेदवार असेल, भाजपचा कार्यकर्ता असेल, सन्माननीय भाजपचे नेते आणि आमचे उद्धव साहेब त्यांची चर्चा करून काय निर्णय करतील। यहाँ हमारे जो सुजय विखे साहब से साथ में बात हुई और उन्होंने बोला शिवसेना नगर दक्षिण में शिवसेना बीजेपी के सुजय विखे का काम करेंगी और यह शिरडी में सुजय विखे और उनका सभी परिवार या शिरडी लोकसभा मतदारसंघ में शिवसेना का काम करेंगे, मदद करेंगे। जो मदद लगेंगी वो मदद करने के लिए तैयार है। भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये शिवसेना राज्यातल्या लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी 23 जागा लढविणार असून शिर्डीच्या जागेसंदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात होते। मात्र आज यादी जाहीर झाल्याने या सर्वांवर पडदा पडलाय। प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा तापटे, SP 24 तास शिर्डी।